नमस्कार. मी सौ प्रज्ञा देशपांडे, अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, नळ स्टॉप, कर्वेपथ, पुणे. आज पुस्तक परीक्षणानिमित्त डॉक्टर अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकाविषयी मी आपले विचार व्यक्त करणार आहे. हे विचार व्यक्त करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय आणेकर मॅडम या माझ्या प्रेरणास्थानी आहेत. पुस्तकाचं नाव आहे कृष्ण किनारा, लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ बुवा शेटे यांनी केलेलं आहे. प्रकाशक गुलाबराव मारुतीराव कारले, सुरेश एजन्सी हे आहेत. या संपूर्ण पुस्तकाची पृष्ठसंख्या 104 इतकी आहे. तर याचं मूल्य केवळ 190 रुपये मात्र इतके आहे. हे आहे आपण आज ज्याचा विचार करणार आहोत प्रामुख्याने, ते कृष्ण किनारा या पुस्तकाचं मुखपृष्ठ. याविषयी आपण थोडंसं समजून घेऊया. हे मुखपृष्ठ या पुस्तकामध्ये अंतर्भूत असलेल्या ज्या 3 दीर्घ कथा आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने ज्या नायिकांचा विचार केलेला आहे त्या नायिका आहेत राधा, कुंती आणि द्रौपदी. आणि कळत नकळत या 3ही महानायिकांच्या आयुष्यामध्ये तितकंच समर्थ पात्र निभावणारा जो आहे तो आहे श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णाचं घननीळ असं रूप या मुखपृष्ठावर विलसताना आपल्याला दिसत आहे. चंद्रकोरही आपल्याला इथे दिसते आहे. चंद्र हा नेहमी मनाचा कारक असा मानला जातो आणि म्हणून ती चंद्रकोर, अष्टमीची चंद्रकोर आपण ज्याला म्हणूया, जी प्रेमाचं प्रतीक समजली जाते, संपूर्ण साहित्यसृष्टीला हे ज्ञात आहे, ती चंद्रकोर इथे विलसता आपल्याला दिसते आहे. याच मुखपृष्ठाच्या अत्यंत खालच्या बाजूला 3 स्त्रिया ज्या आपल्याला दिसत आहेत, त्या 3ही स्त्रिया म्हणजे या पुस्तकामध्ये अंतर्भूत असलेल्या 3 महानायिका आहेत. ती म्हणजे राधा, दुसरी आहे कुंती आणि तिसरी आहे द्रौपदी. या 3 नायिकांचा आपापसातील संवाद आपण ज्याला म्हणूया, त्यांचं एकत्रित येणं नायिका म्हणून नाही, महाभारतातील उत्तम व्यक्तिरेखा म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून त्यांचा संवाद, त्यांच्या मनोभावनांची उमटणारी स्पंदनं डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्याला या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलेली आहेत. हे आहे पुस्तकाचं मलपृष्ठ. मलपृष्ठ म्हणजे या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे याचं अत्यंत थोडक्यात अशी मांडणी या मलपृष्ठावर केलेली आहे. त्या 3 राधा, कुंती आणि द्रौपदी शतकांपूर्वीच्या कथा काव्यातून वावरणाऱ्या, काळाची दीर्घ अवघड वाट चालताना व्यक्तित्वाची लहान सहान स्फुरणंही जपत आपल्या मनापर्यंत येऊन पोहोचल्या, अशा त्या 3घींचं व्यक्तिचित्रणात्मक करणारं अत्यंत सुरेख असं कथन या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यातली पहिली व्यक्तिरेखा आपल्या भेटीला येते ती म्हणजे राधेची. खरं तर राधा हे भागवत पुराणकालीन असं हे पात्र आहे. कृष्णाचं चरित्र जिच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही अशी ती राधा आहे. संस्कृतमध्ये रा म्हणजे मिळणे आणि धा म्हणजे मोक्ष, म्हणजे जिच्यापासून मोक्ष मिळतो अशी ती राधा त्याच्या आयुष्यामध्ये आलेली आहे, प्रेमाचं प्रतीक म्हणून. पण या संपूर्ण प्रेमाला जगन्मान्यता मात्र कधीही मिळालेली नाहीये बरं का. आणि कुठेतरी हाच सल
लेखिकेला एक स्त्री म्हणून ते शल्य टोचताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच जेव्हा कुंजवनामध्ये राधा पहिल्यांदा कृष्णाला भेटायला येते, ती अवखळ पोर असणारी सुंदर लाल राधा आता ती राहिलेली नाहीये. आयुष्याच्या संध्याकाळी अनेक अनुभव सोसून परिपक्व झालेली अशी ही राधा कृष्णाला भेटायला आलेली आहे. तिला भेटण्यासाठी तो आता यमुनेच्या तीरावर नाही तर द्वारकेच्या समुद्राच्या पुळणीवर भेटायला गेलेला आहे. इथे तिला भेटायला जाण्याची कल्पना रुक्मिणीला लागलेली आहे आणि रुक्मिणी सुद्धा आपल्या स्त्री सुलभ भावनेतून कृष्णाला सांगते की जेव्हा तुम्ही तिला भेटायला जाल तेव्हा दिवसा उजेडी भेटायला जा हं. म्हणजे शेवटी जेव्हा परमेश्वर अंश हा सुद्धा मानवी रूपामध्ये जन्म घेऊन येतो तेव्हा मानवाला लागू असणारे सर्व भावभावनांचं मिलन सुद्धा त्याच्या ठायी आपल्याला दिसूनच येतं. आत्ताच्या भेटीमध्ये ती त्याला कुठेही हसताना त्याच्याशी खेळकरपणे बोलताना अशी ती दिसत नाहीये. आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास, तिचा सौदा केलास असा जाब ती आता त्याला विचारत नाहीये. तर प्रेम हे फार जहरी असतं, ते फार कडू असतं. तो विचार गिळून तो रंग बदलून गेला आहे हेच ती त्याला सांगते आहे. कृष्ण जेव्हा जायला निघतो तेव्हा ती हसते. का हसतेस ग असं विचारल्यावर काही नाही रे, तुझ्याकडे पाहताना खुळ्यासारखं काहीही वाटलं की आता तुझ्या चेहऱ्यावर जी जाण आली आहे ना ती पाहून लोक आता तुझं रूप निश्चित करू शकतील. पण पूर्ण पुरुष म्हणून तुझं शिल्प घडवायला अगदी योग्य आहे बघ आता तुझा चेहरा. अशा या पूर्ण पुरुषाचं वर्णन राधा आपल्या समोर मांडताना दिसते. नंतर आपल्या भेटीला येते ती कुंती. खरं तर कुंती हे खूप त्याग आणि खरं तर खूप महान असं पात्र आपल्याला दिसतं. महाभारतामध्ये संपूर्ण कथेची नायिका कोण असं जर म्हटलं तर ती कुंती आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अत्यंत औत्सुक्यापोटी सूर्यमंत्राचा तिने प्रयोग केला आणि कौमार्य अवस्थेमध्येच तिला मातृत्व प्राप्त झालं. भीतीने का होईना पण आपल्या पहिल्या मातृत्वाचा अनुभव ती पूर्णपणे घेऊ शकली नाही. तिने आपल्या पुत्राचा त्याग केलेला आहे. कितीही नाही म्हटलं तरी तो आईचा अनुभव होता हो, पण ती त्याला मुकलेली आहे हेच आपल्याला दिसतं. हे शल्य जेव्हा कर्ण कुरुक्षेत्राच्या भूमीवर लढण्यासाठी तिला येणार असतो तेव्हा ती जेव्हा त्याला भेटते तेव्हा हे बोलून दाखवते, पण तरी सुद्धा आई म्हणून ती त्याला जवळ घेऊ शकत नाही. कृष्णाला हे सगळं माहीत होतंच आणि ती त्याला म्हणते सुद्धा तू पूर्ण पुरुष आहे हे सगळं तुला माहिती होतं आणि मी तुला खरंच सांगते की बाई आणि आई म्हणून अशा माझ्या व्यक्तिरेखा मी कधी भिन्न मानल्याच नाहीत. आपली सवत की जी अत्यंत सुडौल अत्यंत सुरेख अशी आहे आणि अत्यंत देखणी आहे, तिला समोर पाहताच कुठेतरी आपण खूप स्थूल आहोत, कुठेतरी आपल्या भुवया दाट आहेत याची तिला नव्याने जाणीव झाली. म्हणजे स्त्री म्हणून जरी ती महान असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये समोर सवत आल्यानंतर तिच्या तुलनेमध्ये आपण कमी सुंदर आहोत ही भावना उत्पन्न झाल्याखेरीज राहत नाही. पांडूचं मिळमिळीत तिच्या आयुष्यामध्ये राहणं आणि त्यातून त्याचं निघून जाणं, त्याच्याबरोबर सती गेलेल्या आपल्या सवतीची 2 मुलं आपली मुलं म्हणून सांभाळ करणं ही फार अवघड गोष्ट असते. पण तरीही तिने ती जबाबदारी आयुष्यभर अत्यंत समर्थपणे आणि कुठेही कुरकुर न करता निभावताना आपल्याला दिसलेली आहे. नंतर आपल्या समोर येते ती द्रौपदी. याज्ञसेनी आहे ती,
महाभारताची कणखर, अत्यंत सामर्थ्यशाली अशी व्यक्तिरेखा स्त्री म्हणून कोण निभावताना आपल्याला दिसत असेल तर ती या कृष्णेनी म्हणजेच द्रौपदीनी अत्यंत समर्थपणे निभावलेली आपल्याला दिसते. तिचा सखा म्हणून कृष्ण तिला प्रत्येक वेळी तिला साथ तर देतोच, पण तिला स्त्री म्हणून तिचं स्त्रीत्व जपून अत्यंत तिला सक्षमपणे उभं करतानाही तो अप्रत्यक्षरित्या तिला हातभार लावताना दिसतो. आपले 5 पती जुगारामध्ये हरलेले आहेत आणि आपल्याला पणाला लावलेला आहे. अशा वेळी रजस्वला एकवस्त्र असलेल्या त्या नारीला जेव्हा संपूर्ण राजसभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती अत्यंत आकांताने कृष्णाचा धावा करते. श्रीकृष्ण धावून येतो, पण तरी सुद्धा एक झालेला अपमान म्हणून ती अत्यंत चवताळलेली आहे. याचा जाब ती त्या राजसभेमध्ये धर्मसभेमध्ये असलेल्या भीष्म आणि द्रोणांसारख्या अत्यंत ज्येष्ठ अशा मुनींनाही विचारताना आपल्याला दिसते आहे. द्रौपदीच्या चेहऱ्यावरचे रंग पाहता पाहता पालटलेले बघून जेव्हा श्रीकृष्ण तिला भेटायला आला होता आणि मोकळा होण्याची भाषा करतो तेव्हा तो तिला हलकेच म्हणतो, तुझ्यावर खूप अन्याय झालाय, मला माहीत आहे सई. पण आता मात्र द्रौपदीला राहवलं नाही. त्याला तोडत आपले डोळे टिपत ती म्हणाली, तू सर्वात जास्त अन्याय केला आहेस हे तुला ठाऊक आहे ना रे. म्हणजेच ती प्रसंग जेव्हा येतो त्या प्रसंगाला अत्यंत निर्भीडपणे, कणखरपणे, सामर्थ्यपणे त्याला तोंड देणारी धीरोदात्त नायिका आहे. या तिघींच्याही चरित्रातून वाचताना मला एक जाणवतं की या तिघी महाभारतकालीन मोठ्या व्यक्तिरेखा जरी असल्या तरी प्राप्त परिस्थितीला त्यांनी स्वीकार केला होता आणि त्या स्वीकार केलेल्या परिस्थितीला त्या समर्थपणे तोंड देऊन प्रतिकार सुद्धा करताना दिसत आहेत. कोणाच्याही आयुष्य हे फुलांच्या पायघड्या घातल्याप्रमाणे अंथरलेलं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखांचे संमिश्र असे रंग, त्यांची उधळण होत असते. यालाच खरं तर जीवन असं नाव आहे. त्यामुळे मी आवर्जून आज सांगेन की हे पुस्तक सगळ्यांनी खरंच नक्की एकदा वाचा. अत्यंत सुंदर अशी संवादात्मक शैली आहे. यातील अरुणा ढेरेंनी या तिघींच्याही मनोभावनांचा जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत लक्षवेधी असा आहे. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून कृष्ण किनारा हे पुस्तक वाचावं हेच या निमित्ताने माझं तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे. धन्यवाद.